जिल्हा परिषद सांगली अंतर्गत महिला आणि बाल विकास विभागासाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता, मदतनीस सरळ नियुक्ती पद भरती सन 2024-25 साठीची महिलांसाठी राखीव ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। विस्तारित माहिती पाहूयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर एकात्मिक बाल विकास आणि सेवा योजना कवठे महाकाळ पंचायत समिती कवठे महाकाळ प्रकल्पांतर्गत खालील महसुली गावातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस सांगली या मानधनी संवर्गातील रिक्त पदे भरायची आहेत। सदर मानधनी पदे भरण्यासाठी खालील नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीस अधीन राहून स्थानिक रहिवासी सर्वसाधारण गुणवत्ता धारण करणाऱ्या पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांची जी माहिती आहे जाहिरातीनुसार देण्यात आली आहे। कोणत्या ठिकाणी केंद्र क्रमांक आहे पाहू शकता। महसुली गावाचं नाव आहे, अंगणवाडीचं नाव आहे, केंद्र क्रमांक आणि एकूण रिक्त पदे किती आहेत त्यानुसार पाहू शकता। मदतनीससाठीची हे रिक्त पदे 32 आहेत। यानंतर महसुली गाव आहे, पुन्हा अंगणवाडीचं नाव आहे, केंद्र क्रमांक आणि एकूण रिक्त पद जे आहे रिक्त पदाचं नाव, त्यानुसार रिक्त पदांची जे एकूण जागा आहेत या दर्शवण्यात आलेल्या आहेत। टोटल किती आहेत यानुसार चेक केले जाऊ शकतात। यामध्ये पाहू शकता टोटल यामध्ये जी जागा आहेत यासाठीच्या मदतनीस पदासाठीच्या डिटेलमध्ये देण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी सेविका यासाठी सुद्धा किती जागा कोणकोणत्या अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त आहेत याची माहिती सुद्धा दर्शवण्यात आली आहे। उपरोक्त असे दर्शवलेल्या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे। त्यानुसार त्या ठिकाणाच्या अंगणवाडी भरती प्रक्रिया जी आहे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे। तर यानुसार पाहू शकता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी दिनांक 3 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 अखेर सुट्टीचे दिवस वगळून अर्ज केला जाऊ शकतो। अर्जाचा फॉर्मॅट अर्जाचा परत जे आहे लिंक आहे याच्यामध्ये म्हणजे फॉर्मॅट अनुक्रमांक जो आहे अर्ज हा देण्यात आलेला आहे। हा तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट जोडून सबमिट करायचा आहे। 17 मार्च 2025 पर्यंत दिलेल्या जे ठिकाण आहे या ठिकाणी सबमिट करायचे आहेत। अर्जदाराने जन्मतारखेचा दाखला अर्जासोबत जोडण्याचा आवश्यक आहे। यामध्ये 10वी-12वीचे प्रमाणपत्र आहे। त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत याची माहिती लिस्टमध्ये देण्यात आली आहे, यानुसार ते जोडणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने 17 मार्च 2025 पर्यंत हा जो अर्ज आहे तो तुम्हाला पाठवणं आवश्यक आहे। एका कोऱ्या कागदावर तुम्ही तुमचा अर्ज करू शकता। त्याचबरोबर अर्जाचा फॉर्मॅट जो आहे तुम्ही त्या ठिकाणी जे सेंटर आहे ह्या सेंटरच्या ठिकाणी म्हणजेच पंचायत समिती आहे त्यांच्यामार्फत तुम्ही घेऊन तो जो अर्ज आहे तो सबमिट करू शकता महत्त्वाच्या कागदपत्रांसह। अशा पद्धतीने जी महिलांसाठी राखीव ही जी भरती प्रक्रिया आहे या अर्ज प्रक्रिया देण्यात आली आहे। या जाहिरातीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात। त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।